हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे इन्स्टंट जलेबी रेसिपी। त्यासाठी आधी आपण पाक तयार करून घेऊ। तर मी यासाठी 2 वाटी साखर आणि सेम त्याच प्रमाणात पाणी घेतलेलं आहे। थोडं कमी घ्यायचं पाणी, तर सेम घेऊ शकता तुम्ही। आणि मग नंतर केसर आणि लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे आपलं जे पाक आहे ते असं जे त्याची गोडी नाही तयार होणार, छान ट्रान्सपरंट तयार होणार आहे। त्यामुळे आता थोडं मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा आणि 1 चम्मच दही घातलेला आहे आणि 1 चम्मच तूप घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान 2 मिनिट फेटून घ्यायचं। त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहता कामा नये, छान असं स्मूथ पेस्ट झालेलं पाहिजे। आणि आता आपण इकडे पाक पण बघून घेऊया झालेलं आहे की नाही। आता आपलं पाक पण तयार आहे। थोडं असं स्टिकी झालेलं असलं, चम्मचला लावून असं बघायचं, बोटाला जर चिकटत असेल तर समजायचं की पाक झालेला आहे। थोडंसं चिकटपणा हवं आहे। आता आपण जिलेबी तळायची तयारी करून घेऊ। त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि एक दुधाची अशी पिशवी लागणार आहे आपल्याला, किंवा तुमच्याकडे ते असेल काय ते घेऊ शकता, पायपिंग बॅग असेल तर ती पण घेऊ शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये ते मिश्रण घालूया जलेबीचं। अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आप बघू शकता छान जिलेबी आपली होत आहे। तर गॅस मोठाच एकदम मोठा पण नाही, मीडियम आचेवर तुम्ही तळू शकता। आणि छान आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। असं उलट पलट करत राहायचं। अशा प्रकारे आपल्याला जलेबी पण छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता आपली जलेबी तळून झालेली आहे। आता आपण याला डायरेक्ट म्हणजे तयार केलेल्या पाकामध्ये घालूया। गरम गरम असतानाच घालायचे आहे पाकामध्ये आणि 2 मिनिट मुरू द्यायचे आहे, म्हणजे छान आतमध्ये पाक जाईल। आणि बघू शकता आपली जलेबी